टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार गटानं आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। 27 तारखेला ही बैठक होणार आहे। माझ्यासोबत नागपूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पेठे आहे, ते सुद्धा चाललेले आहे। विदर्भातले सगळे जिल्हाध्यक्ष चालले। भाऊ, काय अजेंडा आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर तर चर्चा नाही ना? मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय तो वरिष्ठ लोक घेतील, परंतु जी आता मीटिंग 27 तारखेला आहे ती संघटना मजबूत कशी व्हावी त्याच्यासाठी असावी। त्याच्या व्यतिरिक्त तर कुठलीही चर्चा नाही। मला काय निरोप आला पक्षाकडनं? आम्हाला निरोप आला की 27 तारखेला मीटिंग आहे, संघटनेच्या बाबत चर्चा होणार आहे। संघटन कसं, कुठे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्याच्यासोबत काय तयारी आहे तुमची, त्याची एक पाठपुरावा म्हणून ती बैठक आहे। भाऊ, ही बैठक 27 तारखेला आहे। कोण कोण अपेक्षित आहे आणि कोणाकोणाला निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे? सगळे जिल्हाध्यक्ष आहे महाराष्ट्राचे, सगळे प्रदेशचे पदाधिकारी आहे आणि विशिष्ट माजी आमदार, माजी नगरसेवक असे निमंत्रित आहेत। विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ही पहिली बैठक होत आहे। यासाठी या बैठकीला वेगळं महत्त्व आहे, कारण की शरद पवार आणि अजित पवारांचे एकत्र कार्यक्रम वाढलेले आहे, एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे। तसं नाही, मला असं वाटतं की पवारसाहेब आणि अजितदादा हे नेहमीच वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून वेगळ्या स्टेजवर ते एकत्र आलेले आहेत, तर त्याच्यामुळे तो काही प्रश्नच उद्भवत नाही की त्यांच्या भेटीगाठी वाढल्या। परंतु आमच्या महानगरपालिका आता डिक्लेअर झाल्यासारख्या आहेत, त्याच्यामुळे आमच्या ह्या मीटिंग्स आहे। तुम्ही काय अजेंडा घेऊन जाणार, म्हणजे बैठकीत तुमचे काय मुद्दे आहेत चर्चेत? आम्ही महानगरपालिकामध्ये आम्हाला कसं बळ पक्ष देऊ शकेल त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहे। आपला ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये यश आतापर्यंत मिळालं नाही, परंतु इथून इकडे यश चांगलं मिळावं। जसं मोठ्या साहेबांनी इथे नागपूर शहराला कधीच विधानसभेची सीट्स नव्हती, ती सीट्स दिली, तर त्याच निमित्ताने आता जास्त आग्रह करून इथे जास्त कशी मदत होईल महानगरपालिका लढायला, तर एवढी ताकद मागायचा प्रयत्न आहे। तुम्ही दादांचे पण निकटवर्ती आहे, शरद पवारांचे पण निकटवर्ती आहे, एक कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे? दोन्ही पवार एकत्र यावे ही भावना आहे की नाही? हे सगळेच आमचे नेते आहे, आम्ही यांच्यासोबत लहानपणापासून राहिलेलो आहे। प्रफुल्लभाई पटेल असेल, अजितदादा असेल, पवारसाहेबांचा काही विषयच नाही आहे। परंतु सगळ्यांनाच वाटते एकत्र कुटुंब असावं, परंतु सगळ्यांचा मानसन्मान प्रत्येकाला टिकवावा लागतो आणि प्रत्येकाला तो कायम ठेवावा लागतो। त्या निमित्ताने वरिष्ठ नेते निर्णय घेणारच आहेत। शेवटचा प्रश्न, बैठक कुठे आहे आणि निमंत्रण फोनवर आलं तुम्हाला की काय पत्र आलं? यशवंतराव चव्हाण ला बैठक आहे आणि फोनवरच निमंत्रण आहे, आणि मला नाही, सर्वांनाच फोनवर निमंत्रण आहे। सर्व जिल्हा प्रमुखांना बोलावण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटानं। नेमका अजेंडा काय, चर्चा काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चेनंतर या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।